पुरस्कार जातोय अनिल सपकाळ यांना. यायचं आणि या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचा स्वीकार करायचा आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. शिवशंभू बोरगेवाडी घोट विरुद्ध करण जोशी संघ. शिवशंभू बोरगेवाडी घोट संघ पाहायला गेलं तर छोटे छोटे खेळाडू देखील या संघामध्ये समाविष्ट आहेत. ही खासियत असेल का या संघाची? या संघावरती देखील सर्वांच्या नजरा जरूर असणार आहेत. असा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शिवशंभू बोरगेवाडी घोट जो मागील हंगामामध्ये देखील चांगला खेळ करत होता आणि या हंगामामध्ये देखील चांगला खेळ करेल हीच अपेक्षा आणि या शुभेच्छा त्यांना देतो आणि जातो मॅचच्या दिशेने. विनंती करतो करण जोशी संघ आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. ताबा घ्यायचा, थोडस स्पीडअप घ्यायचंय आपल्याला. अजून बऱ्याच मॅच खेळायच्या आहेत. त्यानंतर आजचा दिवस संपता संपता आपल्याला पहिला सेमीफायनलचा सामना खेळवायचा आहे. तरी सर्व संघांनी सहकार्य करायचं या ठिकाणी. वेळेत सर्व सामने पूर्ण करायचे आपले. शिवशंभू 11 बोरगेवाडी घोट संघाचे कर्णधार स्वतः गोलंदाजी मार्कवरती राहुल बोरगे आणि करण जोशी संघाकडून सलामीचे फलंदाज येत आहेत. चेतन आणि सागर. स्ट्राईक वरती पाहूया आपण कोण राहते. स्ट्राईक वरती सागर भाऊ राहतील. नॉन स्ट्राईक वरती चेतन. एक नावाजलेले नाव या असोसिएशन मधील चेतन. अगदी सलामीची जोडी पाहिली चर्चा केली जाते विजेत्यांच्या माध्यमातून. चेतन पनाळकर ब्रँड ऑफ सह्याद्री क्रिकेट आणि स्ट्रायकिंग एंड वरती सागर आलाय. दोन्ही संघाचे 12 खेळाडू पाठवून द्यायचे आहेत कॉमेंट बॉक्स मध्ये, याची देखील नोंद घ्यायची आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज राहुल बोरगे येतोय. तर मॅचच्या दिशेने जाऊयात. 4 ओव्हरची मॅच. 4 ओव्हरची मॅच आपणास पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती सागर पाहायला मिळतोय करण जोशी संघाकडून. नॉन स्ट्राइक एंड आपणास पाहायला मिळतील चेतन पनाळकर. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ही मॅच आपण पाहतोय. ओपनिंग पेयर अर्थातच करण जोशी संघाकडून. बॉलिंग मार्क वरती राहुल. ओव्हरची विकेट येतोय. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करणारा वेगवान गोलंदाज आहे या संघाचा स्ट्रायकर गोलंदाज, महत्वाचा गोलंदाज. ओव्हर क्रमांक 1 मध्ये मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक स्ट्रायकिंग एंड वरती सागर. डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू हा निर्धाव पद्धतीचा येतोय. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय चेक केला जातोय का बॅटर सागरच्या माध्यमातून. या चेंडूची पडताळणी केली जाईल. चेंडूला बाउन्स किती आहे, विकेट वरती बाउन्स किती आहे, चेंडू काय हरकत करतोय का हे मात्र या चेंडूवरती पाहायला गेलंय. लोवर फुल टॉस यावरती फक्त दिशा दिली जाते बॉटम हँडचा वापर करून. सिंगल रन येते आणि एका धाब्याने मात्र आपण पाहतो धाव फलक खुला होतोय. श्री गणेशा होतोय धाव संख्येचा. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा नो बॉल आपणास पाहायला मिळणार आहे. 5-4चं समीकरण आपणास पाहायला मिळत नाही. या कारणास्तव पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय नो बॉल घोषित केला जातोय. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सर्व नियम सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये लागू केले जातात. 360 अंशातले मैदान आहे या कारणास्तव आपण पाहतोय हे सर्व नियम लागू केले जातात, याची देखील नोंद घ्यायची आहे. येणारा चेंडू फ्री हिटचा असेल याची देखील नोंद घ्या. फ्री हिटचा चेंडू सागर असे स्ट्रायकिंग एंड वरती. फटका खेळलाय सागरच्या बॅट मधून. डीप कव्हर रिजन वरती क्षेत्ररक्षक धावतोय. अगदी त्याच्या डोक्यावरतून 4 धाब्यांसाठी आपण पाहतोय फ्री हिटचा पुरेपूर समाचार घेणारा हा चौकार येतोय.
चालू करायचे. 3 चेंडू पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा पाहायला मिळतील. व्हाईट बॉल एक्स्ट्राची रन संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड केली जात आहे. व्हाईटची रन येते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात 8 धावा. फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर हा आत्मविश्वसनीय स्ट्रोक आहे सागरच्या बॅट मधून. चर्चा झाली होती या दोन नावांची. सागर आणि चेतन पनाळकर आपण पाहतो ब्रँड ऑफ सह्याद्री टेनिस क्रिकेट. नंतर सागर त्याच्या साथीला हे हर उन्नरी फलंदाज आहे. त्यांच्याजवळ टॅलेंट अगदी भरपूर आहे आणि त्याच टॅलेंटचा फायदा घेतला जातोय का? होय जरूर घेतला जातोय. या ओव्हर मधील चेंडू पूर्ण झालेत 4 आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. यावी आता ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 15 धावा आणि लॉट्स मध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. यानंतर होणारी मॅच असेल फडतरवाडी विरुद्ध केंजळवाडी. याची देखील नोंद घ्यायची आहे आणि ती मॅच 3 ओव्हरची असणार आहे. याची देखील नोंद घ्या. फडतरवाडी विरुद्ध केंजळवाडी यानंतर होणारी मॅच असेल. याची देखील नोंद घ्यायची आहे. प्रसाद येतोय. प्रसाद ओव्हर क्रमांक 2 मध्ये प्रसाद येताना पाहायला मिळतोय. यानंतर होणारी मॅच आहे फडतरवाडी संघ आणि केंजळवाडी संघ. दोन्ही संघांना विनंती करतो दोन्ही संघांनी तयार राहायचं आणि उपस्थित राहायचं मैदानावरती. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आणि दोन्ही संघाचे कॅप्टन देखील येतील टॉस साठी. याची देखील नोंद घ्या. थोडासा फेरबदल केला जातोय. याची देखील नोंद घ्यायची आहे. सागरने अजून एक फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धोके तर धावतात परंतु पोहोचणार कोणीच नाहीये. तोपर्यंत 2 धावा तर पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. 1 बॉल पूर्ण झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. एक छोटा खेळाडू आपणास पाहायला मिळतोय मिड विकेट वरती. दोन बॉल संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. लेफ्ट हँड बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती चेतन पनाळकर. कमी गतीने हाताळला जातोय. थोडासा शरीरापासून दूर हाताळला जातोय. वाईड बॉल येतोय. या वाईड निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा पाहायला मिळत आहेत. ओव्हर मधील 2 चेंडू कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. 20 रन ऑन अ स्कोर बोर्ड.
डाव्या हाताचा डावकोरा फलंदाज आहे, तो देखील एक मॅच विनर प्लेयर आहे. चेतन पन्हाळकर, एक मोठं नाव आपण पाहतोय सह्याद्री टेनिस क्रिकेट मधील. फटका खेळला जातो, थोडासा मिस स्ट्रोक सरळ दिशेला अगदी एका धाव्याला दुसरी मध्ये कन्वर्ट केलं जाते चेतन यांच्या माध्यमातून. या 2 धावेने तिसरा बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. फटका खेळलाय, यावेळी ते रिझन मात्र आपण पाहतोय पूर्णपणे रिकाम होतं आणि त्याच रिझन मध्ये ऑफसाईडला येऊन शफल होऊन फटका खेळला जातोय. अर्थातच वन बाउन्स, सीमारेषे पार, हा दमदार चौकार. हा पा, चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातोय. सिंगल रन स्ट्राईक स्वतः जवळ ठेवली जाईल येणाऱ्या ओव्हर मध्ये. आता 2 ओव्हरचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचले 27 धावा. आता 2 षटकांचा खेळ. उलटा पुलटा मात्र चेंडू मैदानाच्या आतच मध्ये राहिलाय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी चेतन पन्हाळकर धावतायत आणि 2 धावा कंप्लीट देखील केल्या जात आहेत. होय, त्या दरम्यान पाहायला गेले तर डीप पॉइंट वरती आपण पाहतोय आउटफील्ड मध्ये थोडीशी आउटफील्ड ओलावा पाहायला मिळतोय. कारणास्तव चेंडू ट्रॅव्हल करत नाहीये याची देखील नोंद घ्यायची आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 29 रन ऑन स्कोर बोर्ड. हो, यावेळी मिस केला जातोय. शरीरावरती येऊन आदळतोय, वेगाने आदळतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो राजच्या माध्यमातून. या चेंडूवरती पुनरागमन केलं जात आहे राजच्या माध्यमातून. यावेळी बॅटच्या मधोमधून आलाय का एसला जवाब. कॅच कंप्लीट केली जाते. बाउंड्री लाईन वरती आपण पाहतोय बाउंड्री लाईनचा अंदाज घेत असताना धावत येत असताना बाबूच्या माध्यमातून कॅच पकडली जाते. बॅटर गॉन. चेतन पन्हाळकर आता मात्र आपण पाहतोय हलक्या पावलांनी दबक्या पावलांनी माघार येताना पाहायला मिळत आहे. करण जोशी संघाकडून आता प्रवेश करतोय. 3 चेंडू पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असलेल्या ओव्हर मधील आणि यानंतर होणारी मॅच फडतरवाडी विरुद्ध टीम केंजळवाडी. वाईट बॉल, एक्स्ट्राची रन. संघाची धावसंख्या वाईट दिशे जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती.
यावेळी देखील आपण पाहतो खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढला जातोय स्ट्रायकिंग एंड वरती एक सिंगल रन कंप्लीट केली जाईल. आता ओव्हरथ्रोच्या रन्स किती मिळणार आहेत? हो, या चेंडूवरती 2 धावा आपणास पाहायला मिळत आहेत. या 2 धावा पाहायला मिळतात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉल कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. एक शेवटचा बॉल या ओव्हर मधील. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहे. होय, दूर होता परंतु वेल टेक केलाय. चेंडू अडवला तर जरूर आहे. याच्यावरती 2 धावा वाचवले तर नक्कीच. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर जाऊन पोहोचले 34 धावा 3 ओव्हरच्या अखेरीस. आता शेवटचं षटक, अनामाली षटक. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट टीम शिवशंभो बोरगेवाडी घोट या संघाकडून कोण येतोय? होय, लवकर या, जास्त वेळ घेऊ नका. आणि ही ओव्हर संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. फडतरवाडी विरुद्ध केंजळवाडी याची देखील नोंद घ्यायची आहे. वाईट बॉल वाईड येतोय आणि या वाईड निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 35 वरती जाऊन पोहोचते. डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू वाईड हाताळत असताना तदनंतर मात्र आपण पाहतोय पुनरागमन केलं जात आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. एक चांगला चेंडू हाताळला जातोय बाबूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा उभा करून ठेवलंय सागर सारख्या एक हर उडणारी फलंदाजाला. पहिले 2 चेंडू डॉट घेतले जात आहेत. या चेंडूवरती आपण पाहतोय क्रिकेटचा देव सुद्धा नतमस्तक झालेला पाहायला मिळालाय. यॉर्कर लेन चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, जे मात्र वारंवार आपण पाहतो या शेवटच्या ओव्हर मध्ये बाहेर काढलं जात आहे. नाहीये, अगदी मात्र चेंडू आपण पाहतोय हवेमध्ये फसला गेलाय. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. नो मॅच स्टँड वरती अगदी क्षेत्ररक्षक आलाय. आता टू बाउंस चेंडू गॅदर करतोय. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जात आहेत 3 आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या आकड्यावरती. या ओव्हर मधील चेंडू कंप्लीट झाले 3 आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. अगदी या 2 धावा येत आहेत. वाईड +1 आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 2 ने बढती घेत असताना जाऊन पोहोचले 40 या आकड्यावरती. यावेळी आपण पाहतोय अखूट टप्प्याचा चेंडू होता. त्याला देखील आपण पाहतोय बाउंड्रीच्या दिशेने पटकावलंय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या बढती गेली. संघाची धावसंख्या आता मात्र या वेळेला जाऊन पोहोचले 42 या आकड्यावरती. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे या इनिंग मधील, याची देखील नोंद घ्यायची आहे.
फटका फसला गेलाय. नो मॅच लॅड मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू येऊन आदळतोय. वन बाउन्स कॅरी केला जातोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आणि 45 धावांचं आव्हान दिलं जात आहे. अर्थातच टीम शिवशंभो बोरगेवाडी खोट या संघाला ज्याची देखील नोंद घ्यायची आहे. विनंती करतो लगेचच फिल्डिंग देखील लावून घ्यायचे करण जोशी संघ आणि आपले बॅटर देखील तयार ठेवायचे आहेत शिवशंभो बोरगेवाडी खोट. जाऊया टॉसच्या दिशेने. यानंतर होणारी मॅच त्याचा टॉस केला जाईल पडतरवाडी विरुद्ध केंजळवाडी संघ. टीम कॅप्टन केंजळवाडी विनंती करतो. टीम कॅप्टन केंजळवाडी माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या टॉस करण्यासाठी लगेचच कॅप्टन गणेश
आणि या चौकार आणि मात्र आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुढे जाते. डॉट बॉल येतोय, अगदी निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. बाबूच्या माध्यमातून हा चौकार खेचला होता. 3 बॉल कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात धावा 5. अनिल सपकाळ विनंती करतो या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील स्वीकारायचा आहे. अनिल सपकाळ, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील स्वीकारायचा आहे. 4 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय. फुल टॉस बॉल इनफील्डला मात्र आपण पाहतोय बीट केला जाते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेतन स्वतः असतील चेंडू फील्ड करतायत. यावेळी मात्र आपण पाहतो चेंडू फील्ड करत असताना तोपर्यंत 2 धावा कंप्लीट देखील केल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. अगदी ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय विचार चालला होता गोलंदाजी मार्क वरती कोण येणार आहे तर चिक्या बोलला आय थिंक पनाळकर चेतन येतील. होय तेच आलेत. सह्याद्रीतला आपण पाहतोय एक ब्रँड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे अर्थातच आपण पाहतोय चेतन पनाळकर बॉलिंग मार्क वरती त्यांना पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा 8 पाहायला मिळाला. बिनगडी बाद. नॉन स्ट्राइक एंड बॅटर आपलं नाव कळवायचं आहे. नॉन स्ट्राइक एंड बॅटर नाना नाना थँक्यू. फटका खेळला जातोय. या बेसफेल रिझन वरती आपण पाहतोय स्टिकर वरती येऊन आदळणारा चेंडू एक सिंगल रन घेतली जाते. डाव्या हाताचा डावखोरा गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी अचूकता त्याच्या जवळ आपण पाहतोय. गेली 2 ते 3 वर्ष अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणारा गोलंदाज आपणास पाहायला मिळतो चेतन पनाळकर. चांगलं कंट्रोल आहे, चांगलं नियंत्रण आहे, अचूकता देखील आहे. लाईन लेंथ मात्र आपण पाहतोय अतिशय दर्जेदार राहते. याच कारणास्तव तो देखील आपण पाहतोय अव्वल यादीमध्ये येतो, अव्वल स्थानावरती येतो उत्तम गोलंदाजांच्या. त्यामधील एक नाव चेतन पनाळकर. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन खर्च करत असताना संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये. यावेळी क्षेत्ररक्षक येतोय. अगदी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. फटका खेळलाय. डाव्या हाताचा डावखोरा फलंदाज. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात केलाय. जाग्यावरती आहे. कॅच कंप्लीट केली जाते. विकेटचं पलटण. बॅटर यावेळी नाना माघारी जाताना देखील पाहायला मिळतील बजावडीचे वाले.
3 बॉल संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देखील आलाय. विजय वाईट बॉल येतोय. एक्स्ट्राची रन येते. एक्स्ट्राच्या रनने संघाची धावसंख्या आता 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असलेल्या ओव्हर मधील यावेळी चांगले क्षेत्ररक्षण. 1 बाउन्स गॅदर केला जातोय. सिंगल रन फक्त खर्च केली जाईल. पुन्हा एकदा एक सिंगल रन येते. 4 बॉल पूर्ण होताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 13 धावा. एक शेवटचा बॉल असेल. चेतन पनाळकर टू बॅटर. बाबू वाईट बॉल. स्क्वेअर मार आपणास पाहायला मिळतोय. याच्यावरती देखील एक एक्स्ट्राची रन येते. संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा पाहायला मिळत आहेत. आव्हान 45 धावांचे आणि त्यामधील 14 धावा तर बनवलेत. इतर राहिलेल्या धावा मात्र कोण बनवणार आहे. जोपर्यंत बाबू आहे तोपर्यंत मात्र आपण पाहतो मॅच मध्ये एक रंगत निर्माण असेल. लॉंगॉन वरती फटका खेळून काढला जातोय. आशिष असतील. यावेळी थोडंसं आपण पाहतोय फंबल होताना पाहायला मिळालाय. चेंडू बोटलांच्या आतमध्ये अडवला जातोय. 2 रन तर कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर जाऊन पोहोचले. 16 धावा. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. आपण पाहतोय फटका सरळ दिशेला खेळून काढला जातोय. फुलटॉस चेंडू होता. त्याच्यावरती क्षेत्ररक्षक चेतन पनाळकर त्यांच्याकडून चूक आणि चुकीचा मोबदला. चौकार मिळतोय. अजून एक फुलटॉस चेंडू मिडलवरती क्षेत्ररक्षक आहे. त्याच्याकडून देखील थोडीशी चूक होते. आशिष आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा कंप्लीट देखील केल्या जात आहेत. आता या 2 धावेने धावफलक पुढे जातोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 22 धावा. 22 रन ऑन स्कोर बोर्ड. 2 चेंडू पूर्ण होत असताना एक्स्ट्राची रन. वाईट बॉल. संघाची धावसंख्या या वाईट दिशी धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 23 धावा. 2 बॉल पूर्ण होत असताना फटका पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन वरती खेळून काढला जातोय. 2 धावा येतात आणि या 2 धाब्याने पुन्हा एकदा आपण पाहतो संघाची धावसंख्या बढती घेत असताना 25 वरती जाऊन पोहोचले. 3 बॉल पूर्ण ओव्हर मध्ये आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय कार्पेटच्या साह्याने डीप कव्हर मध्ये खेळून काढला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. धावत येऊन आपण पाहतोय फेकी देखील केला जातो. तोपर्यंत 2 धावा येतात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. एक शेवटचा बॉल शिल्लक असलेल्या ओव्हर मधील
हा चेंडू खूप महत्वाचा आहे. जर टीम बोरगेवाडी संघाला शिवशंभो बोरगेवाडी घोट या संघाला या मॅच मध्ये टिकून राहायचं असेल तर या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. फुल टॉस बॉल बॅटच्या आतली कडा आणि हा डॉट येतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय निर्धाव येत असताना आता समीकरण बदलली जात आहेत. येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 18 धाब्यांची गरज. 5 चेंडू मध्ये विजयासाठी 18 धाब्यांची गरज असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. अगदी मात्र आपणास पाहायला मिळते फेअर डिलिव्हरी. पंच कळवतायत की डॉट बॉल आता येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 18 धाब्यांची गरज. बाईसच्या धावा मिळत आहेत. 22 2 धावा धावफलकावरती जोडल्यात तर संघाची धावसंख्या आता 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. विजयासाठी 3 चेंडू मध्ये 16 धाब्यांची गरज आहे. 3 बॉल मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. 3 चेंडू वरती 3 मोठे फटके येणे गरजेचे आहे. तर दुसऱ्या बाजूने टीम करण जोशी संघाला 1 चेंडू निर्धाव येणे गरजेचे आहे. तर यानंतर होणारी मॅच केंजळवाडी विरुद्ध फडतरवाडी. केंजळवाडी संघ आपण फिल्डिंग करणार आहोत आणि फडतरवाडी संघ आपण बॅटिंग करणार आहोत. नॉन स्ट्राइक धाव यावेळी कंप्लीट केली जाते. धाव कंप्लीट केली जाते म्हणजेच आता येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 17 धाव्यांची गरज. मॅच मात्र मुठीमध्ये पकडून ठेवली जाते. गोलंदाज विक्रांतच्या माध्यमातून 15 धाव्यांची गरज आहे. डॉट बॉल आता मात्र 1 मध्ये बनवायचे आहेत 15 धावा. तर यानंतर होणारी मॅच फडतरवाडी संघ बॅटर तयार राहायचे आणि टीम केंजळवाडी संघ आपले 11 खेळाडू आपण देखील तयार ठेवायचे. दोन्ही संघांच्या संघ कर्णधारांना विनंती असेल. डॉट बॉल मॅच फिनिश. मॅच विजयी. एक चांगली लढत मात्र पाहायला मिळते आहे शिवशंभो बोरगेवाडी कोट या संघाच्या माध्यमातून. वेल प्लेड टीम शिवशंभो बोरगेवाडी कोट आणि अभिनंदन टीम करण जोशी संघ. द्वितीय फेरीमध्ये आपण पाहतोय अगदी करण जोशी संघाने देखील एंट्री केली आहे. आता जाऊया यानंतर होणारी मॅच आहे द्वितीय राऊंड मधील अर्थातच दुय्यम फेरी मधील फडतरवाडी विरुद्ध केंजळवाडी. टॉस झाला. टॉस विन झाली केंजळवाडी संघ. केंजळवाडी संघाने डिसिजन कळवला की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करतो. चला विनंती करतो या मैदानाच्या आतमध्ये वेलकम सुस्वागतम टीम